जय हरी सखीनो. तर चला, आपल्या क्लासला 30 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर बघा, हा शेवटचा व्हिडिओ आहे आपल्या क्लासचा. तर बघा, अशा पद्धतीनं जे ब्लाऊज आहेत ना, ते ब्लाऊज मी इथून पुढं आता तुम्हाला याचे व्हिडिओ टाकणार आहे मी, जसे जमल तसे. तर अशा पद्धतीने बघा, हे ब्लाऊज मी इथून आता अगोदरचे आपण बेसिक ब्लाऊज सगळं शिकलेलो आहोत. तर अशा पद्धतीने थोडे थोड्या डिझाईनवाले ब्लाऊज मी इथून पुढे टाकणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीनं हा ऑर्गेन्झा साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे. बघा, असं बो केलेलं आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर बघा, आता आपण कुठले कुठले ब्लाऊज शिकलो. तर बघा, कटोरी ब्लाऊज, फोर टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज हे आपण बेसिक शिकलेलो आहोत. तर बघा, इथं अशा पद्धतीने फिनिशिंग कशी आलेली आहे किंवा काय ते बघण्यासाठी तुम्हाला हा 2 ब्लाऊज मी दाखवलेले आहेत. तर बघा, अशा छोट्या छोट्या मी आता इथं छोटासा मी पॅच बसवलेला आहे. जे आपले बॉर्डर उरलेली होती त्या बॉर्डरचं इथं थोडंसं मी त्रिकोणातमध्ये बसवलेलं आहे. तर बघा, इथं मी पाटीला दाखवते, तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने मी लेस लावून ते त्रिकोण मी बसवलेलं आहे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे तुकड्यापासून काय उपयोग करायचा, कसं करायचा आणि ते ब्लाऊजवरती कसं वापरण्यात आणायचं ते दाखवणार आहे मी. तर बघा, हा ब्लाऊज मी कटोरीचा शिवलेला आहे. तर अशा पद्धतीनं ही कटोरी ब्लाऊज आहे. तर काय पद्धतीनं फिनिशिंग आलेली आहे ती बघा. तर बघा, अशा पद्धतीनं मी ब्लाऊज शिवत असते. तर इथून पुढे तुम्हाला अशाच पद्धतीने वेगवेगळे शिवलेले ब्लाऊज मी दाखवणार आहे. तर बघा, क्लास कंप्लीट करण्यात काहीच हे राहिलं नाही इंटरेस्ट. तर कारण क्लासला जास्त प्रतिसादच मिळाला नाही, त्यामुळं मी आता 30च दिवसाचा क्लास घेणार आहे. तर बघा, मी जे जे आपले कपडे टेलर लोकांकडे भरपूर कपडे आपल्याकडे तुकडे उरलेले असतात कपड्या जो आपण कटिंग करतो त्यातून. तर बघा, मी त्याच्यापासून ह्या वस्तू बनवलेल्या आहेत. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या काहीतरी व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी छोट्या छोट्या गोष्टींचा पण आपण उपयोग करणार आहे. तर बघा, इथं मी छोटे छोटे बो बनवलेले आहेत. ज्या मुलींची मी ड्रेस शिवून देते त्यांच्यासाठीही अशा पद्धतीने मी बो बनवून देते. तर बघा, इथं छोट्या मुलीसाठी बनवलेला आहे आणि तो मोठ्या मुलीसाठी कोणी पण यूज करू शकतं आहे. अशा पद्धतीने बघा, मी त्यालाही आपले टिकटॉकची पिन वापरलेली आहे. तर बघा, इथं मी असं हे बो बनवलेला आहे. आमच्याकडे तर बो म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला काय माहीत नाही. पण अशा पद्धतीने मी साडीपासून बनवलेला आहे. तर बघा, इथं मी आपला जो शालूवरचा ब्लाऊज असतो त्या ब्लाऊजपासून मी हे पर्स बनवलेले बघा, छोटे हँड पर्स. तर याच्यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो. 2 कप्पेचे आहे. एका कप्प्यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो आणि जो मोठा कप्पा आहे त्याच्यामध्ये आपण मोबाईल किंवा आणखीन काय काय वस्तू अशा आपण ठेवू शकतो. आणि ही सहजासहजी आपण कुठे पण घेऊन जाऊ शकतो आपण. तर बघा, ही मार्केटला म्हणा किंवा भाजी आणण्यासाठी कुठं पण आपण हे पर्स घेऊन जाऊ शकतो. भरपूर ह्याच्यामध्ये सामान बसते. तर बघा, अशा पद्धतीनेही मी पर्स बनवलेली आहे. तर कशी वाटली बघा. तर बघा, आणखीन एक मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, ही एकदम सॉफ्ट कपड्यापासून ही पर्स बनवलेली आहे. थोडी मोठी आहे, चौरस अशी. तर बघा, हिला पण मी 2 कप्पे बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या कपड्यांचा उपयोग करते आणि कोणी मागितलं तर मी त्यांना बनवून पण देते. तर अशा पद्धतीने बघा, मोबाईलचं माप असं घेतलेलं आहे पेसोपेसाने ती बनवलेले. तर बरोबर आपला मोबाईल, पैसे अशा पद्धतीने छोट्या छोट्या वस्तू आपल्या बसून जातात. ज्याने की मार्केटमध्ये आपण 200-250 रुपयाला जी पर्स घेतो त्यापेक्षा आपण स्वतः बनवलेली पर्स म्हणजे एक वेगळंच फील होतं. त्यामुळं अशा पद्धतीनं कपड्यापासून बनवायचं. आणि ज्यांचा कोणाचा ड्रेस असेल त्यांना जर अशा पद्धतीनं बनवून दिलं तर त्यांना मॅचिंग छान वाटते. तर बघा, ही मी कॉटन ड्रेसमधला कपडा राहिलेला आहे त्याच्यापासून ही बॅग बनवलेली आहे. तर अशा पद्धतीनं मी ही बॅग बनवलेली आहे बघा. तर तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. तर बघा, अशा पद्धतीने ही याच्यामध्ये पण आपण सगळं साहित्य ठेवू शकतो. तर बघा, मोबाईल ठेवू शकतो, पैसे ठेवू शकतो, रुमाल ठेवू शकतो, घड्याळ ठेवू शकतो किंवा आणखीन काही पण वस्तू अशा ठेवू शकतो की जेणेकरून त्या बॅगमध्ये अजून भरपूर काही सामान बसू. आपण जर मार्केटला गेलो ना अचानक काय घ्यायचं म्हटलं तर आपल्याला घेता येतं. अशा पद्धतीने बघा, ही बॅग मी बनवली. आणि इथं मी एक पोटली बनवलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीनं ही पोटली बनवलेली आहे आपल्या शालूच्या उरलेल्या कपड्यापासून. तर असे त्याला छानसे लटकन पण बसवलेले आहेत.
तर बघा या पद्धतीने लेसचा वापर करून मी ही पोटली बनवलेली आहे. तर या पोटलीमध्ये पण का नाही भरपूर काही वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो. ज्यावेळेस आपण कोणाचं जवळचं लग्न वगैरे असेल तर आपण ही पोटली फॅन्सी हातात घेऊन जाऊ शकतो. तर बघा अशा पद्धतीनं त्याला मोत्याची, हे बघा मी लटकन पण बनवलेले आहे, मोत्याची लेस पण लावलेली आहे. तर हे बघा आणखीन एक मी बटवा बनवलेला आहे. तर अशा पद्धतीनं मी कापडी लेस वापरून वेल्वेटच्या कपड्यापासून ही बनवलेली आहे. तर अशा बघा ह्या पद्धतीनं असं खोलू पण शकतो आपण आणि त्याच्यामध्ये पण भरपूर काही साहित्य बसू शकतं. तर बघा इथं मी काय ठेवलेलं आहे. तर याच्यात मोबाईल असा आडवा होतो, उभा जास्त होत नसल्यामुळं ती अशी गोल दिसत नाही. तर बघा इथं व्यवस्थित अशी झालेली आहे आपली. चला तर लवकर भेटूया. जय हरी.